हिंद केसरीपर्यंत कसे पोचला, कुठं ते लढत कुठे झाली होती? बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते. बर. कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पाटणचे बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते. बर. ते निवड तेच करत होते. बर. महाराष्ट्रातून हिंद केसरी पदासाठी कोण जाणार? अच्छा. बाळासाहेब देसाई. अच्छा. हा त्यावेळी मग ते शामराव मोरे, चंबा मुद्रा असे अनेक पैलवान, डझनभर पैलवान भरलेले, प्रत्येक तालमीला खूप लोक होते. बर. पण कसं काय त्याच्या मनात आलं, त्यांनी पोस्टकार्ड लिहिला मला, बाळासाहेब देसाईने. अच्छा. म्हणजे त्यावेळी फोन बिन काही नव्हतं, ते हे बी नव्हते फोन आपले लँड, हे फोन कुठे तरी होता. मंत्रालयामध्ये मोठी मोठे माणसाकडे ते हे फोन होता. मग त्यांनी पोस्टकार्ड लिहिला. पोस्टकार्ड लिहिलं की ट्रान्सपोर्ट कडनं 10 किलो बदाम तुला पाठवून देत आहे मी, आणि हिंद केसरी स्पर्धा नागपूरला होणार आहे, अजून महिनाभर आहे, तयारी कर. अच्छा. 10 किलो बदाम पाठवले. ट्रान्सपोर्ट कडनं 10 किलो बदाम, आणि ते पोस्टकार्ड आला. त्यांनी निवड केली माझी. बर. अनेक लोकांनी हे भैयच पोरगा कसाला, भैयच पोरगा कसाला, बाळासाहेब सांगितलं त्यांनी. महाराष्ट्राचे लोक खूप आहेत, ते हे भैय कसाला. बाळासाहेब म्हणले मी ठरवलंय, मी ठरवलं तर पक्का आहे. 2 टीम जाते, एक दिनानाथ, दुसरा कोणता महाराष्ट्रीयन बनवून बघा. बर. दुसरं त्यांनी शामराव मोरे असं निवड केली. बर. मग शामराव निवड केल्यानंतर त्यांना ऐकण्यात आलं की नागपूरला मास्टर चंदगीराम येणार आहे. तर चंदगीराम येण्यानंतर महाराष्ट्राचा एकही पैलवान कोण आला नाही. बर. मी मात्र एकटं नागपूरला आलो. बर. मग किती सालची गोष्ट आहे? 71. अच्छा. 1971ला. 71ला नागपूरला महाराष्ट्र स्पर्धा झाला. आणि त्यावेळी कुठली, महाराष्ट्र केसरी की हिंद केसरी? हा,